म्हणजे राधा 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 बाबा बाबा मागेच राहिले. आपण त्यांना घेऊन जाऊया. मीरा 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 थांब थांब. हे बघ हे शक्य नाहीये आणि तुझे बाबा आपल्यासोबत येणारच नाही. अरे ताई पण आत्ता हा सगळा विचार करण्याची वेळ नाहीये मीरा. आत्ता आपण इथून निघायला हवं. शहरात जायला हवं. अगं पण मी शहरात येऊन काय करू? माझं कोणीच नाही अगं तिथे. मी आहे ना. आणि हे बघ मी ज्या फॅक्टरीत कामाला आहे त्याच फॅक्टरीत तुलाही काम मिळवून देईन. हळूहळू सगळं सुरळीत होईल. पण आत्ता आपण इथून निघायला हवं. मीरा मीरा ती बस आली ती थांबव पटकन. मीरा मीरा बस थांबव. गुंड याची वाट बघतीयस का? थांबव पटकन. मीरा प्लीज बस थांबव लवकर. मीरा त्या लोकांच्या तावडीतून वाचली हे खूप चांगलं झालं. देवी आई, मीराचे बाबा इथेही आलेत. हे मला मीराला घेऊन जाऊ देणार नाही आणि मला इथे बंदिस्त करून ठेवतील. देवी वाचव मला. धाव देवी आई, काहीतरी कर. राधा राधा थांब ना ग राधा राधा अगं पोटची पोर आहेस तू माझी. मला घाबरून माझ्यापासून दूर पळून जाऊ नको बाळा. बोल बोल या तुझ्या आभागी बापाशी बोल राधा बोल. काय तुला असं पाहिलं ना की मला आपल्या लग्नाचा दिवस आठवतो. या दिवशी तू जशी दिसत होतीस
तशीच आजही दिसतेस. असं म्हणतात की मुलं मोठी होत जातात तसं नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम कमी होत जातं. इथे उलटच. साफ खोटं आहे. माझं तुझ्यावरचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. काहीतरीच तुमचं. थट्टा करण्याची चांगली पद्धत आहे. तुझ्या सौंदर्याची थट्टेत सुद्धा चेष्टा करावी अशी वेळ माझ्यावर कधी आलीच नाही. आजही तू चिरतरुणच दिसतेस. बरं ऐका ना, मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. मला वाटतंय आपण अथर्वच्या लग्नाची तयारी सुरू करायला हवी. मलाही त्याच विषयावर बोलायचं तुझ्याशी. नाही, मी त्याचं आणि मायाचं त्याला न विचारता लग्न डिक्लेअर केलं खरं, पण अथर्वचा अजून होकार आलेला नाहीये. पण त्यांनी स्पष्ट नकारही नाही दिला. त्यांच्या लग्नासाठी तू पूजा करायची ठरवलीस, त्या पूजेला अथर्व आला ना, म्हणजेच मायाशी लग्न करण्यासाठी अथर्वला काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण त्याचा विचार बदलला तर, म्हणून मला असं वाटत होतं की आपण लवकरात लवकर मायाला आपल्या घरची सून करून घेऊया. माझ्या मनात होतं की मी गुरुजींना बोलवून मुहूर्त काढून घेते आणि मग ते सांगतील त्याप्रमाणे पुढच्या तयारीला लागते. तुम्हाला काय वाटतंय? अथर्वचं लग्न ही तू घेतलेली जबाबदारी आहेस. त्यामुळे तुला जे योग्य वाटते ते तू कर. त्यासाठी माझ्या परवानगीची काही गरज नाही. मला आणखी एका गोष्टीवर बोलायचं आहे तुमच्याशी. मी मायाच्या बोलण्यावर विचार केला आणि मला तिचं म्हणणं पटलं. मायाचं म्हणणं? अंबिकाची आठवण येईल अशा गोष्टी आपण घरात ठेवायला नको. हे बघा, मला कळतंय की ही गोष्ट मला तुम्हाला सांगताना जितका त्रास होतोय तितकाच त्रास तुम्हाला ऐकतानाही होत असेल. पण तुम्हीच विचार करा, 1 वर्ष झालं अंबिका गेल्यापासनं वेदा पुन्हा हसावी, पुन्हा बोलावी म्हणून आपण किती उपचार केले, पण कसलाच फरक पडला नाही. आपण जोपर्यंत अंबिकाच्या आठवणी वेदाच्या मनातून हळूहळू पुसून नाही टाकत तोपर्यंत ती मायाला तरी कशी स्वीकारणार. हे बघा, वेदासाठी आपल्याला मनावर दगड ठेवून हे करावंच लागणार आहे. पटतं ना तुम्हाला? म्हणजे तू जे काही करशील ते योग्यच करशील याविषयी पूर्ण खात्री आहे मला. चला ठाण्यावाले पैसे काढा. पर्सीट 250 काढा, चला लवकर द्या. अहो काय काका, सुट्टे नाही तुमच्याकडे? 500 ठाण्यात उतरल्यावर घ्या मग. हो चला, पैसे द्या. तुमचं झालंय, पैसे द्या. हो हा, हो ताई. अशा कशा झोपल्यात या? मीरा, मीरा, ठाण्यात जात आहे ना? हो. 250 द्या. पैसे? आपल्याकडे वेळ कमी आहे. या तुझ्या गरजेच्या वस्तू आहेत, तू दे घे तू. हे घ्या आमच्या दोघींचे.
दोघींचे? हो, आम्ही एकत्रच आहोत. काही झोपेत बडबडतायत बहुतेक. मरू दे, माझ्याकडे तरी कुठे सुट्टे आहेत, उरलेले मलाच होतील. मीराला असं मी किती दिवस अंधारात ठेवू शकणार आहे? तिला एक ना एक दिवस तर कळेलच, पण ती इतक्या लवकर कळायला नको. मीरा एकदा तिच्या पायावर उभी राहिली, तिचा शहरात जम बसला की मी तिला सगळं सांगेनच. पण तोपर्यंत लोक तिला वेडं म्हणू लागतील. नाही, आता काहीही करून मीराला थेट रामपुरेंच्याच घरी नेलं पाहिजे. पण कसं? मॅडम नक्की काय करायचंय? या खोलीतल्या अंबिकाच्या सगळ्या वस्तू गोळा करा. नाही नको मॅडम, तुम्हीच काढून ठेवा, नाही तर माझ्यावरच बालंट यायचं. नाही येणार. तू बाहेरच्या वस्तू घे, मी कपाटातल्या देते. ए सुनीता, ऐकायला नाही आलं का? चल कामाला लाग. हो. सुनीता, हा फोटो काढ. सावकाश, हळू हळू. काच बघ. हा शाबाश. हा. हे काय चालू आहे? ह्या अंबिकाच्या वस्तू अशा बाहेर काढून का ठेवल्यात तुम्ही? मॅडम म्हणाल्या अंबिकाताईंच्या सगळ्या वस्तू इथे काढून ठेवा म्हणून. नाही, हे सगळं जिथे होतं तिथे परत ठेवा, आत्ताच्या आत्ता. अथर्व, ऐक, काय हे सगळं? मी अंबिकाच्या सगळ्या वस्तू दान करायचं ठरवलंय. आधी पण हा विषय निघाला होता, तेव्हा सुद्धा मी फारसं कन्व्हिन्स्ड नव्हतो, तरी मी होकार दिला होता. पण मला आता असं वाटतंय की हो अथर्व, मला माहिती आहे की हा विषय आधी पण निघाला होता, तू होकारही दिला होतास, पण त्याचं पुढे काही झालं नव्हतं. आणि म्हणूनच आपण पुन्हा शून्यातनं सुरुवात करणार आहोत. अथर्व, अंबिकाच्या आठवणींमुळे तू स्वतःत खूप अडकलायस, आणि यातून जर का बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हा कठोर निर्णय घ्यावाच लागणार आहे. आई, अंबिका माझ्या आयुष्यातून दूर जाऊ शकत नाही. मग हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे का? अथर्व, तुला काय वाटतं रे? अंबिकाच्या जाण्याने फक्त तुला त्रास झालाय. ती माझ्याही आयुष्याचा एक अविभाज्य भाग होती, आहे, कायम राहणार आहे. ती सून म्हणून या घरात आली खरी, पण आमचं सासू आणि सुनेच्या पलीकडे जाऊन मैत्रीचं घट्ट नातं होतं. सुख असो दुःख असो, आम्ही कायम एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. हळवा कोपरा होती रे ती मजा. अंबिकाच्या जाण्याने आपण सर्वस्व गमावलं, पण आपण अजूनही जर का तिच्यात अडकून राहिलो तर आपण आपली मुलगी वेदाला गमावून बसू.
साहेब साहेब एक बोलू का? लहान तोंडी मोठा घास घेतोय साहेब, पण माझ्या मावशीच्या मुलीच्या नंडेचं पण असंच झालं होतं साहेब. असं कसं असतं ना, आपल्या आयुष्यात कोणी माणूस आला ना की त्याला आपण आपलंच मानायला लागतो. म्हणजे जसं काय आपण लहानपणापासून एकत्रच असे खेळलोय, बागडलोय. सटवाईने आपल्या कपाळावर काय लिहिलेलं असतं हे कोणालाच अजूनपर्यंत कळलेलं नाही. अंबिके ताईने पण खूप जीव लावला होता आमच्यावर. मला तर माझी बहीणच वाटत होती हो साहेब. भाऊबीजेच्या आधीच गेली नव्हती. पण साहेब कसं आहे ना, आता आपल्या चिमुकल्या फुलपाखरासाठी, आपल्या ह्या वेदासाठी आपल्याला सगळं करावं लागणार ना. हो ना मॅडम? पट्टाय माथर. आई, एक वेळ मी हे सगळं पटवून घे, समजून घे, पण वेदाचं काय? तिचं वय आहे का हे सगळं समजून घेण्याचं? तिला कसं समजेल? जसं तू आणि अनन्याने समजून घेतलं तसंच. चला लास्ट स्टॉप ठाण्यावाले, ठाणा चला लास्ट स्टॉप. मीरा, ठाणे आलं. चल. अरे पिऱ्या आवर ना, किती किती स्लो काम करतोय, चल ना. हे काय काढायलो, फोटो काढायलो. मॅडम हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. 10 मिनिटात घरातल्या सगळ्या वस्तू भूर. हा? मस्त, जास्त बोलू नको, सांगितलं तेवढं कर. आवर. ताई, मला फार तहान लागली आहे. पाणी मिळेल का इथं कुठे? हो, पुढे एखाद्या दुकानात घेऊया. हा, ताई आपण कुठे जातोय? रामपुरेंच्या घरी. रामपुरे? म्हणजे माझंच घर. तुझं घर? अंबिकाची आठवण असलेली एकही गोष्ट मला या घरात नको आहे. माझं घर म्हणजे माझं, अगं ते रामपुरे आहेत ना, त्यांच्या घराच्या जवळ असं पुढेच आहे माझं घर. आणि रामपुरे म्हणजे ते ग, तुमच्या देवळाच्या तलावात त्यांच्या मुलीचा जीव वाचवला होताच बघ तू. हो, आठवलं मला. हा, पण आपण त्यांच्याकडे का जातोय? अगं तिकडे तुला काम मिळेल. मला त्यांच्या घरी काम मिळेल? हो, मिळेल. पण मीरा, तिकडे गेल्यावर तुला एक गोष्ट पाळावी लागेल. काय? मी त्या रामपुरेच्या घराजवळच राहते, त्यामुळे तिकडे गेल्यावर आपण दोघी एकमेकींना ओळखतो हे तू त्यांना सांगू नकोस. म्हणजे काय, उगाच मी तुझी शिफारस करते असं त्यांना वाटेल. रामपुरेंना शिफारस केलेली अजिबात आवडत नाही. ताई, माझी शिफारस केलेली मलाही आवडणार नाही. आणि हो, त्या लहान मुलीचा मी जीव वाचवला ना, त्याच्या मोबदल्यात मला काम नको आहे. मी कोणताही स्वार्थ न पाहता तिचा जीव वाचवला. हो, माहिती आहे मला मीरा. पण मीरा, एक गोष्ट लक्षात ठेव, शहरात राहायला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे द्यावे लागतात.
गावासारखं नाही आहे अगं इकडे. चल मीरा चल.